नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री वयोश्री योजना अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना। जे पात्र लाभार्थी असणार आहे त्यांना एक वेळ एक रकमी 3000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे हे लाभ मिळत आहेत। पण गेल्या 3 महिन्यापासून मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना कोणतेही लाभ मिळाले नाही। तर आणि अजून एक धक्कादायक बातमी म्हणजे 17 ऑक्टोबर 2024 म्हणजे निवडणुकीनंतर 17 ऑक्टोबर 2024 पासून नवीन अर्ज सुद्धा बंद केले आहेत। तर यावरती चर्चा सुरू आहे की लाडक्या बहिणींसाठी दर महिन्याला 1500 रुपये सरकार देत आहे, 3750 कोटी रुपयांचा खर्च करत आहे। पण मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जे लाभार्थी असणार आहे किंवा जे लाभार्थी आहेत त्यांना कोणतेही पैसे इथे मिळत नाही। तर हे पैसे कधी मिळणार हे सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। आता या योजनेचे ध्येय व उद्दिष्ट काय होते की राज्यातील 65 वर्ष वय व त्याच्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानांपर्यंत येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपयोजना करण्यासाठी हे पैसे देत होते। आता त्यामध्ये योजनेच्या स्वरूपात सांगितले होते की जे वृद्ध लाभार्थी आहे, शारीरिक जे असमर्थता आहे, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येईल यासाठी तुम्हाला पैसे मिळणार होते। चष्मा, श्रवण यंत्र, त्यानंतर फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर हे असे वस्तू खरेदी करण्यासाठी इथे मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळत होते। पण आता कोणतेही पैसे त्यांना मिळत नाहीये। राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देत होते। थेट डीबीटी प्रणालीद्वारे 3000च्या मर्यादित निधी वितरण करण्यात येईल असं सुद्धा या योजनेमध्ये सांगितलं आहे। पण याबद्दल अशी माहिती समोर आली आहे की 17 ऑक्टोबर 2024 पासून कोणतेही अर्ज इथे स्वीकारले जात नाहीत। सर्व अर्ज इथे बंद केले आहे। तर इथे फक्त लाडक्या बहिणींनाच इथे 1500 रुपये मिळणार आहेत का? वयोश्री योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळणार आहे का नाही हे सुद्धा मोठा प्रश्न आहे। इथे ज्येष्ठांकडे दुर्लक्ष केलं जाते का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। व 4 लाख लाभार्थ्यांना 3 महिन्यांपासून कोणतेच लाभ मिळाला नाही असे सुद्धा बातमी समोर आली आहे। तरी ते मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ कधी मिळणार आणि यांना 3000 रुपये डीबीटीद्वारे कधी बँक खात्यात जमा होणार आहे हे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावे असे सांगण्यात आले आहे।